विस्ताराने सध्या सुरू असलेल्या जागतिक संकटाच्या परिस्थितीला हाताळण्याचा भारताला पूर्वानुभव आहे. कोविडच्या काळात भारतानं संयुक्तरित्या त्यावर मात केली. जेव्हा केंद्र आणि राज्य सरकारांना हातात हात घालून एकत्रितरित्या एक टीम इंडिया म्हणून काम केलं, तेव्हा पुरवठा साखळी, व्यापार आणि दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ दिला नाही. विद्यमान परिस्थितीवर मात करण्यासाठी त्याच सहकार्याच्या आणि समन्वयाच्या भावना या भारताचं बलस्थान असल्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. पंतप्रधानांनी काल देशातल्या सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशातले नायब राज्यपाल यांच्याशी चर्चा केली आणि पश्चिम आशियामधल्या ताज्या घडामोडींमुळे उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सरकारनं केलेल्या तयारीचा तसंच या परिस्थितीचा भारतावरील परिणाम यांचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. सतत बदलत्या परिस्थितीकडे सातत्यानं लक्ष ठेवणं आणि परिस्थितीनुसार धोरणांमध्ये बदल करणं आवश्यक आहे. 3 मार्चपासून एक आंतरमंत्रालयीन गट कार्यरत असून तो दररोज परिस्थितीचा आढावा घेतोय आणि वेळेवर निर्णयही घेतोय. आर्थिक आणि व्यापार स्थैर्य राखणं, ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करणं, नागरिकांच्या हिताचे रक्षण करणं आणि उद्योग आणि पुरवठा साखळी मजबूत करणं हे सरकारचं प्राधान्य आहे, यावर त्यांनी भर दिला. निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी राज्यस्तरावर केली जाते. वेळेवर माहितीची देवाणघेवाण आणि संयुक्त निर्णय प्रक्रिया यासह केंद्र आणि राज्य यांच्यात सातत्याने संवाद आणि समन्वय राहायला हवा, असं आवाहन त्यांनी केलं. यामुळे प्रतिसाद जलद आणि सुसंगत राहतील, असंही ते म्हणाले. पंतप्रधानांनी राज्यांना पुरवठा साखळीचं कामकाज सुरळीत राहील याची खात्री करण्याचं तसंच साठेबाजी आणि नफेखोरी विरोधात कठोर उपाययोजना करण्याचंही आवाहन केलं. राज्य आणि जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्याचं तसंच व्यत्यय टाळण्यासाठी प्रशासकीय दक्षता राखण्याचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं. आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी कृषी क्षेत्रात विशेषतः खतांचा साठा आणि वितरण यावर देखरेख ठेवण्यासह आगाऊ नियोजनाची गरज असल्याचं ते म्हणाले. जनतेचा विश्वास टिकवून ठेवण्याच्या महत्त्वावर भर देत त्यांनी नमूद केलं की अत्यावश्यक वस्तूंच्या उपलब्धतेबाबत हमी दिली तर नागरिकांमध्ये अनावश्यक घबराट रोखण्यास मदत होईल. पश्चिम आशियामध्ये ज्या राज्यांचे नागरिक वास्तव्याला आहेत त्या राज्यांनी बाधित कुटुंबांना सहाय्य करण्यासाठी आणि त्यांच्यापर्यंत वेळेवर माहिती पोहोचेल हे सुनिश्चित करण्यासाठी हेल्पलाईन कार्यान्वित कराव्यात, नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी आणि जिल्हास्तरीय मदत यंत्रणा उभाराव्यात, अशा सूचना केल्या. तेल आणि नैसर्गिक वायूचं देशांतर्गत स्रोत शोधण्याच्या मोहिमांना चालना देणं महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्यासाठी राज्यांनी सक्रिय सहकार्य करावं, असंही आवाहन केलं. आचारसंहितेच्या अंमलबजावणीमुळे ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत तिथे राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत एक स्वतंत्र बैठकही घेतली जाणार आहे. पश्चिम आशियामधील